हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये। तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत, मसालेदार वांगा भरीत। पाहू शकता किती सुंदर झालेला आहे। तुम्हाला आवडल्यास नक्कीच बनवून पहा। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। मी 5 वांगी घेतलेली आहेत, कोळी मसाला घेतलेला आहे, गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि मीठ घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, हळदी पावडर घेतलेली आहे, जिरा पावडर घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे आणि गरम मसाला आणि ओले वाटण्यासाठी कोथिंबीर घेतलेले, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे। आता आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ। ग्राइंड करून झालेला आहे। कोळी मसाला 2 चम्मच, चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी दाण्याचा कूट, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर, आता आपण मिक्स करून घेऊ। आधी सुकावालाच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर आपण पाणी घालू। आता मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊ। आता वांगी घेतलेली आहेत, ती बाजूनं सर्व कट करून घ्यायचे आहेत, डेका वगैरे कापून घ्यायचा आहे, मधीतून अशी कट मारून घ्यायची आहे, दोन्ही बाजूला 2 उभ्या। पाहू शकता अशा प्रकारे करायचे आहेत, सर्व तसेच कट करून घ्यायचे आहेत। पाहू शकता झालेलं। आता आपण पाणी घालून आपलं सारण ओलं करून घेऊ, जास्त ओलं नाही करायचं। पाहू शकता अशा प्रकारेच ठेवायचं आहे। अशा प्रकारे बनवायचं आहे, थोडं मऊसर झालं पाहिजे, त्याच्यामध्ये भरायला बरं पडेल। अशा प्रकारे भरायचं आहे, पूर्ण सर्व बाजूने भरलं गेलं पाहिजे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवीन रेसिपी आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी। अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे, फिट्ट करून घ्यायचं, सर्व भरून घ्यायचे तशीच। तुम्हाला माझ्या अजून नवीन रेसिपी पाहायची असतील तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल। एकदम साधी रेसिपी आहे, झटपट होणारी, नको खोबरं टाकायला, काहीच नको टाकायला, झटपट होते। आता आपली सर्व वांगी भरून झालेली आहेत, हे आपण वाटण उरलेलं आहे ते बाजूला ठेवून देऊ, त्याचा उपयोग नंतर करू आपण। सर्व झालेले आहेत। आता एका कढाईमध्ये तेल टाकून घेऊ। मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। आता तेल तापलेलं आहे, आता वांगी टाकून घेऊ त्याच्यामध्ये, तेलामध्ये सर्व वांगी टाकून घेतलेली आहेत। एकदा सर्व बाजूने हलवून घ्यायची, तर झाकण देऊन मस्तपैकी वाफेवर शिजवत
ठेवायची. तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून चेक करत राहू. पलटत राहायचं आहे आणि मेन म्हणजे वाफेवरच शिजवायचे आहेत. चांगली वाफेवरच शिजवायची आहेत. थोडंसंही पाणी टाकायचं नाही. वाफेवरच पूर्ण मस्तपैकी शिजतील ती. तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. आता पाहू शकता, प्रेस करून बघते बघा, झालेले आहेत. अजून आपण 1 मिनिटासाठी कढईतच ठेवणार आहोत वांग्याला. थोडा शिजू दे अजून, चांगले नरम होतील ती. अजून एक प्रोसेस बाकी आहे. आता झालेले आहेत. आपण सर्व बाजूने पलटून घेऊ आणि आता आपण वांगी काढून घेणार आहोत आपली. आता आपण बाजूला काढून ठेवू वांगी. मगाशी जो आपण मसाला ठेवला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे, तो आपण कढाईमध्ये टाकून घेऊ. थोडा मिक्स करून घेऊ आणि थोडा शिजवून घेऊ. चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला. अशा प्रकारे पूर्ण सर्व बाजूनं मिक्स करत राहायचं आहे. वांग्याचा मसाला आहे तो खाली लागला नाही पाहिजे. आता आपण सर्व वांगी त्याच्यामध्ये टाकून घेऊ. आता सर्व मिक्स करून घ्यायची. हलकपणे हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. तयार आहेत आपली मसालेदार वांगा भरीत. पाहू शकता, मस्त झालेली आहेत. तुम्ही पण नक्की बनवून पहा.